श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना स्वामींचे चमत्कार हे होत असतातच, परंतु फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार पटकन दिसतात, तर काहींच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार हे आढळून येण्यासाठी उशीर लागत असतो. परंतु श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहतात आणि आपल्या भक्तांना योग्य वेळ आली की अनुभव देत असतात. आणि हेच अनमोल अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात, ते देखील भक्तांच्या स्वभाषेमध्ये. तर स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे रत्नमाला जगताप आहे. त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहेत आणि त्या परभणी येथील आहेत. आजचा अनुभव देखील त्यांचा खूप सुंदर आहे. चला तर मग ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. हॅलो. हॅलो. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद स्वामी. आज लई दिवसापासून मला तुम्हाला बोलायचंच होतं हो. हा 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 पण बोला ना. ते कसं किंमत होईना गेली, कसं बोला काय मला तेवढं समजत बी नाही आणि काही बी नाही किंवा तेवढं कळत नाही. हा हा पण नाही काय घाबरायचं, त्याला काय घाबरायचं. ते हा, अनुभव सांगायचा आहे का तुम्हाला? हो. हा हा नाव हे सांगायचंय का काय ताई? आ नाव सांगायचंय तुम्हाला तुमचं? नाव माझं आहे ना रत्नमाला जगताप आहे बघा. परभणीहून बोलायले मी. हा 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 अरे वा, हा, छान नाव आहे तुमचं. हो. रत्नमाला जगताप परभणीहून बोलायले. हा मला बी 3 मुलं आहेत, एक मुलगी आहे बघा. हा हा कसे आला हो. ताई तुम्ही स्वामी सेवेत? हो का, ते तुम्हाला खरं सांगू का, हा. आता 3 मुलं होती बाई. मग एक मुलानं काय केलं, फाशी घेऊन वारला. ते अरे बापरे. भांडणं झालते नवरा बायकोचे. हा हा आणि मोठं पोरगं आहे तर पुन्हा घर सोडून पुन्हा दुसरं घर घेऊन ते तिकडे राहायला. अरे चा. आणि एक मधवं आहे तर ते मायापाशी येत, ते बी खूप दारू पिते, काय सांगा. तर असं कदरून मी स्वामीच्या सेवेतच मग पाठीमागे लागली बघा. माझं काय दुःख तुम्हाला कसं सांगू तुम्हाला. बापरे, लई किती दिवस अवघड झाले? आहे. किती दिवस झालं ताई तुम्ही स्वामी सेवा करताय तर? 4-5 वर्ष झाली बघा. हा हा पोरगे गेले तसं मी आहे ना, ते कदरूनच गेले. जीव मग एखाद्या ह्याच्यावरच झाला बघा. बापरे. हो. सगळं जे काय आहे स्वामीवरच सोडलं बघा मी. हा 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 हो. पोरीचा बी असंच आज गाडीहून पडली जावाई पोरगी, तर ते स्वामीला बी त्यांना तारलं बाई, काय करू. लईच अवघड हे झाल्यावानी. हा हा हो. आणि ते कसं आहे, आता मला पारायण करायची खूप इच्छा होती, पण पहिल्यानं होते मला कसं करायचं, काय करायचं मला काही समजणं गेलं बघा. आमच्या सगळ्या बहिणी ह्या विडू घालू लागल्या मला, म्हणल्या मा स्वामीचं लय कडक आहे आणि असं आहे तसं आहे. पण मी मन धट केलं बघा. हा मी हा म्हण- आणि मी म्हणलं स्वामी, आता मी साडी भोळी आहे तुम्हाला तर माहिती म्हणलं. हा माझं आहे ना एवढं मायापून करून घ्या म्हणलं तुम्ही, आता काय कसं करायचं माहित बी नाही. हा हा मग त्यानं काय केलं बघा, एक नारळ, हा सुपारी आणि पान स्वामीच्या केंद्रामध्ये नेऊन ठेवलं. हा आणि ते म्हणले स्वामी समर्थ महाराज आहोत, तुम्ही घरी चला म्हणजे आमच्या, आणि हा आम्हाला करायचं म्हणजे पहिले वेळेसच हे पारायण, गुरुचरित्राचं पारायण बाई. हा हा मग माझ्या इथं पोती नव्हती, कोणतं काहीच नव्हतं. हा आणि इच्छा तर इतकी करायची होती की लयच मनापासून.
मला वाचायचं म्हणून मलाच इच्छा होती. हा आता तेवढं खडं येत नाही जरा दमणं हलवणं अवघड शब्द दमणं येतात. तेवढं काय मी लय शिकलेली नाही पण वाचता येते थोडंफार. पण इच्छा तर लय होती बघा स्वामीचं पारायण मला करायची. मग मग काय झालं मग मी पोथी आणली बघा गुरुचरित्राची पारायणाची. पोथी आणली मग स्वामीची ती मूर्ती बी आणली. मग घंटी नव्हती मला घंटी आणली गुडगं एक सामनाचं एवढंसं घेऊन आले. आणि जरा चौरंग जरासं बरोबर नव्हता तरी बी तसंच नीट करून सवरून पाटावर पूजा गिजा बांधली. तरी मी मग आमचे मालक काय म्हणले ते तर आधी तेवढं म्हणजे लक्ष देणं गेले तेवढं पण त्यांच्या मनात स्वामीनच बुद्धी घातली काय की तर ते म्हणजे मीच गुरुचरित्र पारायण वाचतो. बाई इतका आता आनंद झाला मला. मी म्हणलं पहिली वेळेस माझ्याकडून काही चुका गिका होऊ नये त्याच्यातलं माहिती नाही तेवढं. पण बरं झालं म्हणलं तुम्ही वाचतो म्हणल्यानं मला लय आनंद झाला बघा. हो मग बाई आम्ही ब्रह्ममुहूर्तावरच बाई 7 दिवसाचं पारायण केले की मग ते पारायण वाचायचं. मी 11 माळीचा जप करायचं. सकाळी 3लाच उठायची लवकर सगळं सडा रांगोळी संध्याकाळी भांडी घासून सगळं आवरून ठेवून पहाटच आम्ही करायचं बघा. होय अरे वा. हो आणि त्यांच्या स्वप्नात बघा स्वप्न त्यांना काय पडलं एक जुनं मंदिर आणि औदुंबराचं झाड होतं बघा. आणि आमचे मालक ते झाडून काढायलेत म्हणून मग पानं हे ते मंदिरातलं झाडून काढू लागली. आणि गाय होती असं आणि ती डाळ आणि गूळ खाऊ लागली. हे काय असेल बरं स्वप्नात आलं त्यांच्या. आणि मग सकाळी मला म्हणाले अरे रतन मला स्वप्न पडलं गाय स्वप्नात आली. मी मंदिर झाडायलो औदुंबराचं झाड होतं तिथं आणि मी झाडून काढायलो म्हणजे गुळ हरभऱ्याची डाळ ती गाय खाऊ लागली. मला सकाळी सांगितली की ते सांगायची की दारात गायच उभी राहिली हो आली. होय अरे वा. मग तिला गाय आलीची म्हणल्यावर तिला ते खायला घालायचं नव्हतं का तुम्हाला जे स्वप्नात दिसलं ते? मग स्वप्नात दिसलं ते मग मी काय केलं पटकन गुळ घेतला डब्यातला पुन्हा डाळ काढली आणि गायची पूजा केली तिला खाऊ घातलं बघा. अरे वा बरं केलं ते मग. हो स्वप्नात आल्यामुळं. आणि बघा ना म्हणजे स्वप्नात गायीनं दर्शन दिलं आणि साक्षात पण दारात गायी आली. हो आणि ते कसं झालं बघा पारायण करायच्या आधी खरं सांगू का ताई आमच्या ओट्यावर नाही का बाहेरच्या गेटवर 2 पानाचंच औदुंबराचं झाड आलतं बघा. अरे वा. पारायण करायच्या आधीच तर ते आधीच आलतं तर मग इच्छा झाली मग पारायण करायची. ते आधीच आलं बघा आणि मग मी उपटायले त्याला इतकी ताकद लावून 2 पानाचं झाड उपटू लागलं ते उपटच ना मायाच्यानं. मग अंगाला काटा आला माया. तर मी आल्यावर पळून मग मालकाला म्हणलं 2च बोटाचं झाड आहे व आणि मायाच्यानं ते औदुंबराचं उपटच ना असं उपटून दुसरीकडे लावा म्हणून. ते ओलांडला की येतंय झाडतंय माणूस म्हणून जागा दुसरीकडे बघू लागले लावाय मी. तर मालकाला म्हणलं अहो मोबाईल मध्ये तरी बघा काही त्यांचं काय आहे काही नाही ते उपटणं झाले म्हणलं अंगाला काटा यायला माया. तर मग त्यानं बघितलं तर मग त्याच्यामध्ये होतं म्हणा आता दूध हे गंगाजल उदबत्ती असं दिवा लावून साखरपुडी ठेवून त्यांना सांगावं लागतंय म्हणून त्या आम्ही आवाज गेला ताई रेंज गेली. तसं केलं बाई मी की त्यानं आलाच निघाले की ते. काय केलं तुम्ही? मी काय केलं बघा दिवा लावला. दिवा उदबत्ती लावली साखरपुडी ठेवली बघा. आणि मी म्हणलं स्वामी समर्थ महाराजा तुम्हाला दुसरीकडं मी जागा असं करायली म्हणलं. तेव्हाच निघालं बघा ते. अरे वा. आणि पूजा करायच्या आधी इतकं अंगात ताकद होती का इतकं लावून बी ते उपटणं गेलं बघा अंगाला काटा येऊ लागला माझ्या उपटच गेलं. कधी सोडलं बघा मी मालकानं काय केलं बघा ते सगळं बघितलं आधी मोबाईलवर कसं असते काय असते तर मग ते उपटून दुसरीकडे लावलं बघा. आता कमराच्या वरी झालं बघा आता. अरे वा. म्हणजे झाडाला पण प्रार्थना करावी लागली.
प्रार्थना करावी लागली म्हणलं झाडाला सुद्धा तिथून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी. हो, प्रार्थना केली ना मग हां, हां. अरे वाह! स्वामीला. प्रार्थना केली, मग आम्ही दुसरीकडे लावलं बघा. आणि मालक आमचं रोजचं दूध आणि असं पाणी हे गंगाजल कवा असं रोज टाकतात बघा. ते औदुंबराचं लावलं, तिथंच बेलाचं झाड आहे बघा चिटकून, हां, तिथंच हां. पारिजातकाचं एक आहे, नागचापा एक आहे आमच्या इथं. तर असं ते जवळ जवळ असं झाड आहे इथं. आणि तिथं मग दररोज आंघोळ करायच्या. आंघोळ झाली की हां. पाणी घालून येते बघा त्या झाडाला. अरे वाह! खूप दूध छान पाणी सेवा घालून ताई. येते. हा, दूध पाणी घालून येते तो बघा. आणि 2-3 दिवस बघा यांना पहाट नाही का ब्रह्ममुहूर्तावरच चेव यायला की. काय यायला लागलं? ब्रह्ममुहूर्तावर आधीच चेव येऊ लागला 3च्या सुमारातच बघा. हां, हां. जाग येत होती का? हा, जाग जाग बघ हां, हां, हां. जाग येऊ लागली. तर हां. मग हे ते म्हणजे मला किती दिवस झाले म्हणजे बाबा असंच व्हायले. तर मग हेनं काय केले, उठले, हातपाय धुतले आणि स्वामी समोर शांत बसले बघा. हां, शांत बसले. तर ते उदबत्ती लावली त्यानं, दिवा लावला. हां. तर ते उदबत्तीचा नाही का रुद्राक्ष तयार झाला हो. काय तयार झालं? रुद्राक्ष असं गोल असते ना, हां, हां. गोल रुद्राक्ष. गोल बघा. अरे बापरे! तर 3 दिवस त्यांचा झाला का. हां. हं? आणि मग मी म्हणाले, स्वामी तुम्ही त्यांनाच म्हणजे जाग येऊ द्यायला. मला बी एखाद्या वेळेस म्हणलं हां. माझी इच्छा आहे म्हणलं, मला बी ब्रह्ममुहूर्तावर तुमचं दर्शन होऊ द्या. हां. ते बाई दुसऱ्या दिवशी मला बी आला की ठेव. अरे वाह! हो, जाग आली मला. मग मी बी काय केलं, हातपाय धुतले आणि दिवा बत्ती. आता माझं कसं किचन होत्याच्या खालीच केलेलं आहे मी सगळं हां, हां. पाठवून. हां, हां. जागा दुसरीकडे नसल्यानं बघा. हां, हां. तर मग उदबत्ती दिवा लावला, स्वामी कशी बसले शांत. हां. मला बी रुद्राक्ष तयार झाला की हो. अरे वाह! हो, 2-3 वेळ झाला आमच्या इथं. मग तेच मला मी विचारावं म्हणून फोन करायले. हो. आणि एक दिवशी काय झालं ताई, तुम्हाला मी खरं सांगते ताई, मी झोपले बघा. रोज मला सवय कशी आहे, स्वामीची संगीत ऐकायची, संदेश ऐकायची. एक तरी ऐकून मग झोपत असते बघा. हां, हां. हं. आणि सवय कशी आहे दोघाला, हे बी 2 माळी जप करतेत बघा. दत्तगुरूचा एक करतेत आणि स्वामीचा करतेत. मी बी हां. दत्तगुरूचा आणि स्वामीचा आम्ही दोघं 2-2 करतोच बघा हां, जप. हां. अरे वाह! हो. तर ह्या जपामुळं चहाला उशीर होऊ लागला, तर आम्ही चहा सुद्धा 6 महिने झालं सोडून टाकला बघा. होय. अरे वाह! तुझ्यामध्ये असं हे व्हायली, तलप यायली ते चहाचं नको म्हणून. हां, हां, हां. तर आम्ही दोघं बी जप हे करतोच बघा. आणि मग काय झालं, एक दिवशी मी असं झोपली की संध्याकाळी हां. स्वामीचं ते ऐकत ऐकतच झोपले. हां, हां. स्वामीचं ऐकत झोपले तर बाई मला तसंच असं डोळा लागला जरा तो. हां. हं. आणि पुन्हा जागा देऊन बघायले. बाई खरं सांगायले, स्वामीच्या फोटो पासून हां. तर पूर्ण आमच्या टीव्हीच्या इकडं छताकोट लाल चुरुक फुलं बघा. अरे बापरे! इतके दिसायले लाल जास्वंदाचे. मी असं डोळे मिचमिच करायले, डोळे चोळून बघायले. जिकडं बघितलं तिकडं लाल फुलं. जिकडं मी अहो! नजर केली तिकडं लाल फुलं. तर मला समजूच ना. मी म्हणाले, माये असं काय व्हायले. हां. मला काहीच कळेना. हां. स्वामीपासून बघायले, स्वामीच्या फोटोपासून फुलं निघायले. अरे हो. बापरे! ताई फोटो वगैरे काढलेत का तुम्ही? नाही हो, मला काही तसं कळत नाही तेवढं. अरे बापरे! पण असू द्या ताई आणि तुमचा आणि खरं सत्य सांगायले, स्वामी समर्थ माझ्या मुखात आहेत. मला स्वामीनं असं भरभरून आयुष्यात दर्शन दिलं ताई. ते अरे असं फुलं त्यांच्या ह्याच्यातून असे निघू लागले. मी नजर जेवढं फिरवीन का हां. छतावर बघायले, असं झोपल्या झोपल्या छतावर गुपत्या. हां. टीव्हीच्या वर इकून बघायले तिकडं गुपत्या. चौकडं खिडकीच्या इकून बघायले ते नुसते फुलाचे गुपचे. माय माय माय, मी तर दंगच झाली की हो. बापरे! मला हो, मला अंगाला काटा येऊ लागला ताई. मी तुम्ही म्हणलं हे सांगताय काय तुम्ही सांगताय पण माझ्या अंगातून सुद्धा शहारे निघाले ताई म्हणजे काटे निघाले. तर इतकं म्हणजे हे झालं. आणि त्या दिवशी चौकट बघायले. हां. बाई खूप वेळ होत ते. मी डोळे चोळून मी म्हणाले झोपीत असन काय होत असन बघा. डोळे प्रयत्न केला, खूप डोळे चोळले. पुन्हा बघितलं तरी मी लाजले. हां. मग तुमच्या पुन्हा मिस्टरांनी बघायले. आ? तुमच्या मिस्टरांनी बघितलं का? नाही, त्यांना दिसेनाच.
तुम्हाला आणि मग मी ह्यांना उठविलं की हा आता आम्ही झोपलेलो होतो दोघं असं. हा मी खूप वेळ बघितले. मग ह्यांना उठविलं मी. मी म्हणलं हवा हो बघा की हो चौकट फुलंच फुले दिसायलेत मला. ते म्हणाय कुठे मला तर काही दिसेना. ती म्हणायली इकडे ती म्हणायची मला तर काही दिसत ना. बापरे त्यांना काही दिसेना गेले बघा आणि आम्ही दोघं जवळच होतो. आणि मला बाई इतके स्वामीच्या फोटो पासून असे वर निघालेले फुलं दिसले बघा. लाल सरत अशी पस्तीस फुलाची. अरे वा हो हो. मी तर म्हणलं माझ्या अंगाला असं काटा आला. मी म्हणलं स्वामी महाराज मला दर्शन दिलं म्हणलं तुम्ही. हो ना ताई. आणि रोज ते खूप भाग्यवान ग्रंथ आहात ताई. आणि रोज बी बरं ते कपाटात मी ग्रंथ ठेवलेला आहे गुरुचरित्र पारायणाचा. तर मी आंघोळ केली की दर्शन घेते म्हणते स्वामी समर्थ महाराजा मला लवकर अक्कलकोटला दर्शनाला बोलवा म्हणते. मला लई बघा वाटायली तुम्हाला म्हणते. केव्हा दर्शनाला बोलितात की योगच येईन बाई. अडचणीनं हे आज 3 सुद्धा असून मी हातानं करून खाते. आमचे मालक बँकेत होते बाई बडोदा बँकेत ते रिटायर झाले आता. आम्ही दोघंच वर येतो. होय वरी 2 मजली घर आहे. वरी राहत होतो आम्ही. खाली पोरं राहतील. हा. नाही तर ताई तुमची सेवा खूप मोठी आहे ताई. आणि पुन्हा नाही का खरं सांग का तुम्हाला ताई समाप्तीच्या दिवशी पारायण झालं बघा आमचं. समाप्तीच्या त्या दिवशी काय झालं बघा. आणि आता त्यांना 12च्या आतच निवेद्य असतंय ना. दत्तगुरु मग दिसायला जातात म्हणून लवकरच टाइम बघून मी आपला निवेद्य दाखवत असते ना महाराजांना. तर मग त्या दिवशी उद्यापन आहे म्हणून गडबड तरी खूप केलं बाई लवकर मी. आणि मग स्वयंपाकाला बसली की आता स्वामीचा निवेद्य करा. बाई गॅसच संपला. आणि टाइम तर होऊन चाललाय. काय करू म्हणलं मग आज तर समाप्ती म्हणलं स्वामी मी काय करू म्हणलं. निवेद्य तुमचा करायचा म्हणलं. तुम्हाला खिचडी भजे आवडतात म्हणलं. मीठ घालून ठेवलंय म्हणलं. मी काय करू म्हणलं आता. बाई संपल्याला गॅस बाई चालू झाला आणि पूर्ण निवदाचा स्वयंपाक झाला माझा. अरे वा पूर्ण निवदाचा. मी खिचडी केली मिरची भजे केले खिचडी सगळं असं पद्धतशीर केलं. त्यांना ते पोळी आवडते पुरणाची जरा पुरणाची पोळी बी करून घेतली. सगळं निवदाचं तेवढं झालं. आणि बाकीचा दुसरं स्वयंपाक होता ना त्याला गॅस संपला बघा मग. अरे वा मी स्वामीला म्हणलं हात जोडले निवदापुरतच होऊ द्या म्हणलं स्वामी. निवदापुरतच होऊ द्या म्हणलं. मला उशीर व्हायला. तुम्हाला भूक लागली असेल म्हणलं. मला पटकन करून द्यायचं तुम्हाला म्हणलं. तर चमत्कार असं झाला की बाई गॅस चालू झाला मग. सगळा संपल्याला. की निवदाचं मी फटफट केलं बरं. केलं मग सून आमची केंद्रात जाऊ लागली. तिच्यापाशी निवेदन केलं. खिचडी तिथं वाटायची ती सगळं दिलं बघा. भजे आवडते म्हणून भजे गिजे सगळं निवेदन दिला. आणि मग नंतर मग मी चुलीवर मग बाकीचा स्वयंपाक केला. निवदापुरतच स्वामीनं करून घेतलं. मग आमचे मालक म्हणून लागले तू म्हणायचं की सगळा स्वयंपाक होऊ दे म्हणून स्वामीला. तू फक्त म्हणजे निवदापुरताच करा. मग निवदापुरताच झाला म्हणजे. हो. आणि मग गॅस संपला. मग चुलीवर केला बघा मग मी. मग चुलीवर केला तर मग आता त्याच्यात मुलं जीव घालायचे आहेत ना उद्यापनच्या त्या दिवशी. मग आता इथे एक बी कोणी लेकरू दिसेना गलीमध्ये. काय करावं म्हणलं माय. आता दुपार व्हायली म्हणलं. आता लेकरं तर कोणी नाही. तर बाई कोणीच नाही. सगळे शाळेत गेले. 3च पोरं गवसली बघा मला. 3 पोरं गवसली. तर मग मी काय केलं 3 लेकरांना त्या बोलिवलं. त्यांना दारात उभं केलं. गंगाजल गोमतरानं त्यांचे आधी पाय धुतले. घरात आसनं टाकले. केळीचे पानं टाकले. त्यांना मग नुकती मसाले भात खिचडी सगळं असं पद्धतशीर भजे गिजे सगळं त्यांना असे ताटं 3 वाढले. आणि त्यांचे पाय धुतले. आणि तिघाला आसनावर बसवलं. हात जोडले. हो का. अरे वा म्हणजे तिघे जण म्हणजे ताई तुमच्या घरी दत्तगुरूच आल्यागत आले की हो ताई. हो का माझ्या अंगाला आणि काटा यायला. हो का खरं सांगायला मी लई साई मी मनातून सगळं करते. मग नाही काय हो का जीव बाट काय. आता वडील म्हणजे पोलीस जमदार होते बघा ठाण्यामध्ये. कॉन्स्टेबल होते वडील म्हणजे. आणि आमचे मालक बँकेत होते आता रिटायर झालेत बघा. मला बी 3 मुलं आणि 1 मुलगी तुम्हाला म्हणलं ना मी. एक मुलाने समजा तसं केलं. एक दुसरीकडे त्यानं घर घेतलं. आणि एक जवळ आहे बघा माझ्या.
हा हा तर त्या दिवशी ना दत्तगुरूच मी म्हणाले मला तिन्ही मुलं आली बघा. पाय गंगाजल गोमतारानं धुतले, त्यांचं स्वागत केलं, घरामध्ये 3 आसनं टाकले, केळीचे पानं टाकले, त्यांना जीव घातलं, असं स्वामीचे असं पूजा मांडलीच होती, त्यांच्या समोरच तिघाला बसवलं बघा. हा हा. अरे वा. आणि तिघाला जीव घातलं बघा हा पोटभर. पण मला वाटते त्या दिवशी मिळलो मा तिथं गणित कोणी नाही. आता माझं बी 60-65 वर्ष वय आहे की हा गुडघ्यानं बी आता त्रास व्हायला, खाली पायऱ्या उतर पटकन होत नाही, काही नाही. हा वरच्या वरी रूम बांधलेली तर सगळी सोय वरीच आहे मला. हा 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 तर वरीच राहत असते मी बघा. हा हा. तर हे अनुभव म्हणलं हे कसं काय माझं पावन करून घेतलं नाही का हो, ते पारायणाचं. अहो ताई, खरोखरच ना तुम्ही खूप भाग्यवान आहात ताई. एवढा सुंदर तुम्हाला स्वामींनी अनुभव दिला ताई. साक्षात तुमच्या हो ना. डोळ्यांनी स्वामींचं दर्शनच घेतल्यागत झालं की हो ताई. हो ना. आणि एक बरोबर आहे ताई, खरं सांगू का, आता त्या एक दिवशी ब्रह्ममुहूर्तावर बघा 2 किलोचा कासव कडकड उन्हाळ माझ्या पायरीवर चढत आला वरी. काय तर. कासव कामणार असेल तसं. अरे वा. अहो कासव तर किती छान आहे हो. शुभ संकेत असतो ताई कासवाचा. म्हणजे भगवान अगं विष्णूंचा आपली पृथ्वी म्हणतात ना, ही हा संपूर्ण पृथ्वीच कासवावर विराजमान आहे. हा 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 तर हे ब्रह्ममुहूर्तावरच बघा ते कासव आला. तर मग मी काय केलं, मग आमच्या मालकानं ते पाण्यात ठेवून 2-3 दिवस समजा असं देवापाशी आम्ही तुला पूजा आरती केली बघा त्यांची. हा. हा आणि मग विहिरीमध्ये नेऊन सोडला. म्हणजे अरे त्याचं वा. खाते का हाय काय नाही आम्हाला कळलं गेलं ना. हा हा हा. हा मग देवच तुमच्या घरी आल्यागत आला होता हो ताई. आणि मी असं जप करू लागले की हा ते मुंडकं असं लय उंच असं वरी करीत होतं बरं हा पाण्यातला. हा. पूर्ण माझा दत्तगुरूचा जप, स्वामीचा जप ऐकत होतं पाहते. होय. अरे वा. हो हो हो. आणि कसं जिथं आसन टाकून मी जपाला बसले तिथंच समजा समोर पूजा असतील बाजूला ते कासव ठेवला होता बघा. हा तर असं पूजा मी केली की हा. त्याला बी दूध टाकायची, पुन्हा समजा असं सगळं हे करायची, फुलं हे व्हायची आणि जप करायची ना मी. हा हा. जसं गुरुचं नामस्मरण घेऊन आपलं सुरू करायची. तर हं. ते पूर्ण बघा ते ऐकलं बघा ते माझा जप बीप पूर्ण तो मूर्ख असं वर करीत होतं पाहते. होय. अरे वा. जप सुरू झाला की ते आधी खाली बसलेला असायचा आणि जप सुरू झाला की वर तोंड करून पूर्ण संपूर्ण उत्तर जप ते असं ऐकत होता पहा. अरे वा. ताई तुमच्या हो घरी ना साक्षात देवच आले होते त्या रूपामध्ये ताई. हो 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 बघा. कारण मी पण याच्या अगोदर असा एक अनुभव ऐकला होता. पारायण चालू असताना त्यांच्या घरी कासव पण आलं होतं. हा हा हा. म्हणजे ते आणि असं म्हणतात की गुरुचरित्राचं पारायण चालू असलं ना की दत्तगुरू तुमच्या घरी येऊन जातात म्हणजे जातातच. बघा ते. हा हा. आणि तरी बी मी पारायण सुरू करायच्या वेळेस ना पूजा बांधलेली असली ना तर हं. एक मी पाट बाजूला ठेवते, त्याच्यावर फीस टाकते आणि फुल वाहून सुरू करते. दत्तगुरू ऐकतात म्हणे की पारायण. हो तर हो तसं हो. केलं म्या. हा हा हा. अरे वा. हा तसंच येतं बघा. छान आणखीन तुमची. बी आता रोजचे 10-11 निर्जळ करते, नैवेद्य सगळ्याला दाखवल्या शिवून मग तसं हेच नाही बघा दररोज. आणि तुम्हाला खरं सांगू का, माझ्या इथं आज 10-12 वर्ष झाले बघा. हा. मी पशु पक्ष्यांची सेवा करते ताई. माझ्या इथं कावळे येतात, मिठू येते, ती मैना, पुन्हा कबूतर, चिमण्या, 5-25 चिमण्या येतात. असं कावळे तर मी म्हणाले ना इतके येतात गोळपा. हा. 5-6 पोळ्या त्यांना लावून खाव्या लागतात अशा. हो. हा. अरे वा. मग कावळ्याला कसं शनिवार असले की उडदाच्या डाळीची ते, पुन्हा आमुष्या असली की दही भात करते बाई. हा आणि पुन्हा पाणी भरून ठेवते, हळदी तुळशीचे पानं करून आमुष्या पौर्णिमेला तिथं दररोज उंबरवट्यावर स्वास्तिक असते म्हणजे रोज दारात स्वास्तिक काढते, गाईची खुरं काढते बघा. हा हा हा. असं सगळं पद्धतशीर मी करते बघा. पण मग कसं आहे साळं भोळं सगळं असतंय बघा. नाही हो हा ताई, तुमची सेवा खूप छान आहे ताई. हो हो. स्वामीला म्हणते तूच हा. आहेस बापा, आता सगळं तुझ्या त्याच्यावर सोडलं बघा चरणाशी. हो ना हो ना. नाही तर ताई तू स्वामी. सांगतं आमच्या आडी अडचणी दूर कर म्हणते. मला लवकर बोललं म्हणते अक्कलकोटला. मला लई बघा वाटायले तुम्हाला म्हणते दर्शन घ्या वाटतंय. हा हा. जायला योगच येईना बघा काय सांगा. येईल येईल ताई. स्वामींचं नियोजन हे
अचानक असतं ताई. आपल्याला ते समजत नाही, पण अचानकच समजते की आज अक्कलकोटला जायचंय म्हणून. बरं बरं योगीनं स्वामींना झाला जरा. स्वामींना जेव्हा तुम्हाला अक्कलकोटला घेऊन जायचंय ना, तेव्हा ते तुम्हाला 100% घेऊन जाणार ताई. स्वामींवर सोडून दिलंय ना तुम्ही, मग हो स्वामी हो सर्व काही व्यवस्थित आणि चांगलंच करणार. हो हो हो. आणि तुमच्या मुलीला आणि जावयाला काय झालं होतं? तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की त्यांचा पण जीव वाचवला. अहो ते काय झालं, आम- आमचा मोठा मेमना वारला होता. हां, तर तर ते जायचं होतं आम्हाला तिकडं हां, तारुण्याला. हां, तर ती मग मुलगी आधी गाडीवर, जावाई मुलगी गेली वाटतं गाडीवर. हां, आणि बाई ते जावाई गेले न मग नंतर आमचा माझा मुलगा बी जाणार होता आतून. हां. तर मग ते जावई ते मुलगी पडली की तिथंच ते गाडीहून असं रस्त्यावर सगळ्या बांगड्या फुटल्या, डोक्याला मार लागला, सगळं पडलं. आणि त्याच्यात मधवा मुलगा आमचा जाऊ लागला आटून. तर हां. ते ऑटोवाल्याला म्हणाले, अरे कोण बाई पडली की इथं, ऑटो थांबव जरासं. म्हणजे ॲक्सिडेंट झाला का? नाही नाही, असं आपण म्हणतात समजा असं उलटला ते अरे बापरे! पडले रे जोरात. जागा चांगली नव्हती का काय की ते पडले. हां, हां, हां. आता पडले तर मग आमच्या मधल्या मुलानं म्हणला, कोण बाई रस्त्यावर पडली बघू का. मग तिथं गेल्यावर म्हणला, अरे त्या ऑटोवाल्याला म्हणला, ही तर माझी बहीण आहे की म्हणला, माझा मेवणा हाय बहीण आहे म्हणला. मग गेलं माझ्या माझ्या पोरानं बहिणीला उठविलं बघा. आणि आम्ही तेव्हा घरून निघालतो तर आम्ही तिथवर पोहोचलो नव्हतो तेव्हा. हां. तोवर पोरानं उठविलं केलं, सगळ्या बांगड्या फुटल्या बाई, डोक्याला मार लागला होता, हाताला मार लागला होता. बापरे! पोरगं म्हणला भाऊजी म्हणला ताईला दवाखान्यात न्या म्हणला पटकन. आणि मग आम्ही गेलोत मग तितक्यात गेलो तर मग पोरगी तिथं मी बघितलं की मला एकच मुलगी बाई. हां, हां. हं. आणि जावई बी खूप चांगली आहेत बघा, मोल ना करावं इतके छान आहे, कशा व्यसन नाही काय नाही, पद्धतशीर माळ करीत पुन्हा सगळं हां, देवा धर्माचं करते सगळं, मुलगी बी जावाई बी हां, लय हां. करतात ती बी. हं. तर मग आता ते मग मी बघितलं तर मी म्हणलं मग पडली म्हणली की मग मला धड भरून आले की. हो, हा हो. बरोबर आहे. रडू लागले गळ्याला पडून. तर म्हणली आई रडू नको म्हणली, काय नको. मला तिचं बघूच वाटून गेलं ना. मग म्हणली तसं काय नाही म्हणली, आता जावे सोबत होते ना. हां, मग हां. तिला पटकन दवाखान्यात नेलं बघा. हां, हां. बरं झालं. म्हणजे तुमचा पुन्हा वारला. मुलगा तिथं देवाच्याच रूपाने धावून गेल्यागत गेला तर. हो. आणि बाई स्वामीने बाई मी म्हणाले ना, चमत्कार दाखवले आणि ते हे ना थोडक्यात बला गेली. हो, नाहीतर हो. आज काहीच खरं नव्हतं बघा. मी काय बघितलं असतं, मला एकच मुलगी होती बाई ती. हां, हां, हां. हां. तर मग तिकून मग आले मग मग आणि माती हे करून आले. मग मला सवय कशी आहे, कुठं मी असं मुकाम हे असलं की हां. माझं गंगाजल गोमतर असते सोबत. तर म्हणजे मुकाम पडला तर आंघोळीमध्ये मी गंगाजल गोमतर आणि मी आंघोळ दररोज करते. हां. त्याच्याशिवाय मी आंघोळच नाही बघा. गंगाजल गोमतरानं आंघोळ करते बघा मी. हां, हां, रोजचं रोजचं असते म्हणजे असं घेतच नाही. हां, हां, हां. तुरटी असते, थोडं मीठ असते, गंगाजल गोमतर. मग हां. ते सोबत बाटली होती माझ्या. तर मग हां. तिकून येताना मग पुरीच्या तिथे त्या रस्त्यावर बांगड्या गिंगड्या फुटलेल्या होत्या. तर मग मी फक्त ते आता ते गंगाजल हे सगळं होतं. तर मग मी उतरले गाडीहून आणि त्या जिथं जागा होती का तिथं ते पडलेली तिथं ती बाटली रिटविली. मी म्हणलं स्वामी समर्थ महाराजा, काय माझ्या लेकराच्या मागं होती इडा पिडा ती सगळी जाऊ दे म्हणलं बाप्पा, तीच पाठीशी राह म्हणलं माझ्या पुरीच्या. हां, हां, हां. तर मग थोडं आता बरं हे बघा सगळं व्यवस्थित झालं बघा आता. अरे वाह! बरं झालं ताई. हो ना. आणि इतके संकट टाळतात बाई. कुठं बी असं असं बाहेर गेलोत ना आम्ही असं गाडी खराब व्हायचं हे काय असलं ना, तर घरापाशी आधी आणून सोडतात आणि मग असं घर समोर असली की गाडी खराब होती. हां, हां, पण हां. घराजवळ आणून सोडतात. ते हां. म्हणते मी. पाठीशीच राहतात बघा, पावलाच पाठीशी राहतात. हो ना, हो. हं. स्वामी आपल्या भक्तांना कधी एकटे सोडतच नाहीत ना हो ताई. हो, पाठीशीच राहतात बघा ते. आणि मग सगळं मी स्वामीला म्हणते, स्वामी समर्थ महाराजा तूच म्हणते आता आम्हाला बस. हो ना, हो. हं. नाही तुझ्याशिवाय स्वामी कोण नाही म्हणते बापा. हो ना, बरोबर आहे ना. स्वामी पाठीशी असले ना ताई, की काहीच घाबरायचं नसतं. हो, हो. चालेल. मी स्वामीचं सगळं व्यवस्थित करते बाई. काळं भोळं जसं आहे तसं दररोजचा जग चालू आहे. आणि ते कसं आहे बघा, असं मनानं मन म्हणल्यावर येत नाही मग. हं. जरा मोबाईलमध्ये लावल्यावर ते तारक मंत्र आहे ना, मग सगळं बरोबर म्हणते बघा. हां, हां. लावायचं मोबाईलमध्ये काही नसतं ताई. मोबाईलमध्ये लावून जरी म्हटलं ना तरी चालतं.
मग जमतंय का तसं? हो हो मोबाईल मध्ये मन लागल्यावर त्याच्याबरोबर मला म्हणता येतंय बघा. मी मग म्हणते बघा. हा हा चालतं चालतं तसं पण चालतं. हो. आता मोबा मध्यपुराला बी अशी चक्कर आली बाई, पडलो. हा तोंडातून दुधाचं ते यायला का हात-पाय वाकडे अरे आणि बापरे डोळे फुलांना घातले कुणीकडे बघा. आणि मग मला सुधरू काही स्वामी समर्थ महाराज म्हणलं तू धाव म्हणलं बापा ये. पटकन मी अंगुरा लावला ते पारायणाचा होता माझ्या घरात ठेवलेला. हा ते अंगुरा लावला तारक मंत्राचं पाणी दिलं बाई. हा तेव्हा हा त्याला असं उचलून दवाखान्यात न्यायला गेले घरी डॉक्टर बोलवली होती. बापरे हातपाय वाकडे घातले, डोळे कुणीकडे घातले, तोंडाला फेस आणता. हा माझ्या लेकराला सुद्धा त्यानं वाचवलं बघा. अरे हा. वा बघा आता चा- स्वामींची साथ असली ना की कोणतं संकट आपल्याजवळ पोहोचू शकत नाहीत. हो ना. मी नुसते तिला पडलं मी चिरकली की त्याला हातपाय वाकडे केले बाई, डोळे घातले, तोंडाला फेस काय सुधरणं. सगळ्या गल्लीतल्या बाया आल्या, गज भरला मग सगळा. मी चिरकू लागले आणि आमचे मालक दळाय गेलते गिरणीमध्ये. हा मग पोराला पाठवून बोलवून घेतलं. मग डॉक्टरला बोलवलं संध्याकाळी. मग इलाज केला. तोवर मी काय केलं स्वामी समर्थाचं ते तारक मंत्र त्याला पाजिला बघा. हा 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 तेव्हा बरोबर मग तिथं उठून पलंगावर झोपलं बघा तारक मंत्राचं पाणी दिल्यानं. हा हा म्हणजे पलंगावर झोपलं शुद्धीवर आलं मग. हा हा आणि म्हणजे मग तारक तिला मंत्राचं पाणी दिलं की लगेच शुद्धीवर आले. बोलू अरे बापरे ती कमाल वाटायची. स्वामीला आवाज दिलता म्या. हा स्वामी म्हणलं तुम्ही या म्हणलं. ते माझ्या लेकराला कसं झालं म्हणलं. पटकन ते तारक मंत्र बाई मोबाईल मध्ये लावला, पाणी भरून ठेवलं आणि ते दिलं लेकराला. आणि हा पारायणाच्या अंगुरा लावला की माझं लेकराला बरंच वाटलं बाई. बरं झालं ताई. हो हो हो. पावलं असायत बघा पाठीशी स्वामी. हो ना हो. हो हो मग असा पाठीराखा असल्यानंतर काय घाबरायची गरज आहे सांगा बरं. हो. तर हे चमत्कार नाही का त्यांना बी बघा उद्बुद्धीचा रुद्राक्ष गोल झाल्याने झाला 2 वेळेस हा आणि मला एकदा झाला बघा. हा हा आणि एकदा तर खरं सांगू का ताई, हा मी असं बसले बघा पूजाला. हा पूजाला बसले तर दत्त गुरु हे असे स्वामी हे असे गजानन महाराज सगळे देव असेच आता लईनीनं लावलेले. हा तर त्याला मग आता मी काय केलं बाई अशी फुलं लावली वरून. हा पारिजातकाचे, नागचापा होता, जास्वंद असे सगळे फुलं लावले. आणि ते काय झाले की बघा समोर दत्त गुरुच्या डोक्यावर फुलच गरगट फिरलं हो. काय झालं दिसलं समोर दत्तगुरूंच्या डोक्यावर. फुलं ठेवली होते का मी हा तर ते फुल नाही का गोल गोल असं चक्र फिरलं हो. अरे बापरे म्हणजे तिथं देव साक्षात आले होते ताई. खरं का? हा त्याच्यामुळे त्यांनी संकेत दाखवला. हा. मी अरे तेच विचारायचं होतं की असं का बरं झालं. मी पूजा केली म्हणलं मा आणि ह्यांना म्हणाले अहो आणि आवाज कुरकुर 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 आला आणि गोल असं ते दत्तगुरूच्या डोक्यावरलं फुल आहे ना असं गोल होऊन जाग्यावरच त्यांच्या डोक्यावर असं राहील थांबलं बघा. अरे वा अहो ताई हो. असाच चमत्कार होतो सेवा करताना बघा तारक मंत्र म्हणताना तांब्या हा. फिरतो इकडं तिकडं देवाकडे जातो इकडं तिकडं आपोआप कितीही जाम पकडला ना तरी सुद्धा तो इकडं तिकडं जातो. फुलं पण सरकतात असे अनुभव खूप लोकांचे आहेत ताई. म्हणजे हा. तिथं आणि देव आल्याचा साक्षात्कार असतो तुमच्या पूजेला. मग मी म्हणते ना स्वामी तुम्ही आहेत का जवळ म्हणजे पूजा तुम्ही पावन करून घेतली का नाही स्वामी की लगेच फुल पडतंय बघा. अरे वा हो. म्हणजे खूपच छान पूजा अनुभव पावन आहे. करून घ्या म्हणते. तुम्ही माझा साडी पुडी म्हणते स्वामी तुम्हाला सगळंच माहिती म्हणते. हा. हा मी कसं करते काय करते ते तुम्ही पाहतात ना म्हणलं तुम्हाला सगळं माहिती म्हणलं. पण माझं हे पूजा म्हणलं पावन करून घेतली का नाही मला कसं कळणार म्हणलं. मग फुल पडते बघा. अरे वा मग पावन हो. करून घेतल्या म्हणजे त्यांनी स्वीकार केली सेवा तुमची हे त्याचा संकेत आहे ना ताई. बरं 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 आता असते नाही का. हा बघा चालेल ते. ताई खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचे. हो हो हो. चालेल ताई अनुभव शेअर करायचा ना ताई. हो मी असं हो करा ना. मी ह्यानं कधी बी तुम्हाला असा अनुभव मी असं बोली सांग जाईन बरं. हो 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 तुम्हाला जेव्हा मला अनुभव आलेला अनुभव नाही का मी तुम्हाला सांगित जाईन. हो 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 चालेल. आणि हो ऐका ना ताई 1 मिनिटं तुम्ही जे सांगितलं ना की तुमच्या मुलाने आत्महत्या केली. हो. मग ते कट करू का ते पण राहू द्या त्याच्यामध्ये? अं,
कसं करा तुमच्या मनावर जसं तुम्हाला हे आवडेल नाहीतर मग आपण दोघी बोललो ना तसाच अनुभव शेअर करते पुढं मी. तसं. बरं करा ना. चालेल. चला श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ. आणि फोन लावल्यावर मला बोलत जा मात्र. हो, हो. चालेल. हो, हो. ठेवा.